नमस्कार मित्रहो, सक्सेसफुल फ्युचर बिगिन्स या यूट्यूब चॅनलवर मी प्रतीक तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, जवळपास प्रत्येक देशाला आणि राज्याला भूसीमा तर लागलेली असतेच, परंतु काही राज्यांना समुद्री सीमाही लागलेली असते. मित्रहो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतातील किती व कोणत्या राज्यांना समुद्री सीमा लाभलेली आहे हे पाहणार आहोत. तर चला मित्रहो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर भारतातील ज्या राज्यांना समुद्री सीमा लागलेली आहे ते राज्य पुढील प्रमाणे: गोवा, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि ओडिसा. त्याचबरोबर 4 केंद्रशासित प्रदेशांना देखील समुद्री सीमा लागलेली आहे. हे प्रदेश पुढील प्रमाणे: दादरा अँड नगर हवेली, दमन अँड दीव, पुदुचेरी, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार. मित्रहो, भारताला जवळपास 7,500 किलोमीटरची समुद्री सीमा लागलेली आहे. सगळ्यात जास्त गुजरात या राज्याला समुद्री सीमा लाभलेली आहे आणि तिची लांबी आहे जवळपास 1600 किलोमीटर. तर सगळ्यात कमी समुद्री सीमा गोवा या राज्याला लागलेली आहे आणि तिची लांबी आहे जवळपास 100 किलोमीटर. मित्रहो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रहो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.